हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण एक इम्पॉर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत. कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईकच मला मोटिवेशन देत असतं डिफिकल्ट टॉपिक तुमच्यासाठी इझी करण्यासाठी. आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. आजचा टॉपिक आहे तो म्हणजे डिग्री ऑफ कम्पॅरिझन. ओके, आता डिग्री ऑफ कम्पॅरिझनमध्ये एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, ती म्हणजे ॲडजेक्टिव्ह. आता तुम्हाला इथे एक ॲडजेक्टिव्ह दिसतोय, तो म्हणजे टॉल. ओके, आता ॲडजेक्टिव्हना वेगवेगळे फॉर्म आहेत. जसं की एक टॉल हा जो ॲडजेक्टिव्ह घेतला हा एक बेसिक फॉर्म आहे ॲडजेक्टिव्हचा. जेव्हा आपण कोणाला कम्पेअर करतो तेव्हा या ॲडजेक्टिव्हचं फॉर्म बदलतं. फॉर एक्झाम्पल, वरती एक सेंटेन्स दिला आहे, अजय इज टॉल. याच्यामध्ये एक बेसिक फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह वापरला आहे. पण ज्या वेळेस आपण कोणाला कम्पेअर करतो, आता कम्पेअर करताना अजून एक सेंटेन्स इथं खाली लिहिला आहे, अजय इज टॉलर दॅन विजय. ज्यावेळेस आपण कोणाला कम्पेअर करतो त्यावेळेस ॲडजेक्टिव्हचं फॉर्म बदलले आणि ते बनले टॉलर. ओके, अजय इज टॉलर दॅन विजय. आता ज्या सेंटेन्समध्ये एक बेसिक फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह यूज केले, अशा वेळेस याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डिग्री. याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डिग्री, ज्याच्यामध्ये बेसिक फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह यूज केलेलं असतं. नंतर सेकंड सेंटेन्स बघा, अजय इज टॉलर दॅन विजय. याच्यामध्ये आपण कम्पॅरिझन केलं आहे. आता कम्पॅरिझन करताना जे पण ॲडजेक्टिव्ह होतं त्याला एक सफिक्स लागले, ते म्हणजे ER है ना, सफिक्स कनेक्ट झाले. ज्यावेळेस ER हे सफिक्स कनेक्ट होतं, ज्याच्यामध्ये आपण कम्पेअर करतोय की याला दुसऱ्यासोबत, म्हणजे याला आपण म्हणतो कम्पॅरेटिव्ह डिग्री. ओके, ज्याच्यामध्ये आपण कम्पॅरिझन करतो दोन गोष्टींचं, त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हला आपण ER सफिक्स जोडतो आणि म्हणून याला आपण म्हणतो कम्पॅरेटिव्ह डिग्री. ओके, आता जर का 3पेक्षा जास्त लोकांसोबत आपण कम्पेअर करत असेल तर आपण बेसिक फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्हला एक सफिक्स जोडतो, तो म्हणजे EST, म्हणजे टॉल, टॉलर आणि काय बनला, टॉलेस्ट. ठीक आहे, तर अशावेळी कुठली डिग्री असते, तर अशावेळी डिग्री असते सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे, बेसिक सगळ्यांना समजलं आहे. हे बेसिक फॉर्म्स आहेत ॲडजेक्टिव्हचा. बेसिक फॉर्म आहे टॉल. टॉलला जर ER लावला तर टॉलर बनतो, जो की आपण कम्पॅरिझनमध्ये यूज करतो. दोन गोष्टींच्या कम्पॅरिझनमध्ये यूज करतो. आणि समजा 3पेक्षा जास्त लोकांचा कम्पॅरिझन करायचं असेल आपल्याला, तर आपण EST हा सफिक्स जोडतो, जेणेकरून तो बनतो टॉलेस्ट. समजले तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक, आता ना काही ॲडजेक्टिव्ह मी तुम्हाला दिलेले हे तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून आपण त्यांना ज्यावेळेस सेंटेन्स बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते इझिली समजेल. आता PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आहे, CD म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे आणि SD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. काही ॲडजेक्टिव्ह आपण पटकन यांना 2 मिनटामध्ये बघूया. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. इझी, इझियर, इझिएस्ट. आता ब्युटिफुल, काही वर्ड्स असे आहेत की ज्यांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्यांना ER लागत नाही, तर आपण त्यांच्या अगोदर एक वर्ड यूज करतो, तो म्हणजे मोर. ओके, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. काही इरेग्युलर वर्ड्स असे पण आहे, ॲडजेक्टिव्ह असे पण आहे की ज्यांचे कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री करताना थोडंसं तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण यांचे वर्ड्स वेगळे आहेत. तर गुड, बेटर, बेस्ट. बॅड, वर्स, वर्स्ट. अँड लिटल, लेस, लिस्ट. सिम्पल. बघितले सगळे वर्ड्स, सगळे ॲडजेक्टिव्ह बघितले. फाईन. आता आपण याचं ट्रिक बघणार आहे की जे पण एक्झाममध्ये क्वेश्चन येतात यांना आपण 2 सेकंदामध्ये, हार्डली 2 ते 3 सेकंदामध्ये कसं सॉल्व करायचं. फाईन. चला तर मग ट्रिक बघा. आता ना पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला फर्स्ट यांचं बेसिक फॉर्म सांगतो. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जनरली आपण ॲज आणि इथं डॉट 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 लिहिले, याच्यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह यूज करतो. ॲज, ॲडजेक्टिव्ह, ॲज असं ज्यावेळेस स्ट्रक्चर असतं तर त्यावेळेस आपण त्याला पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो. नंतर कम्पॅरेटिव्हमध्ये आपल्याला माहिती आहे, आपण एक ॲडजेक्टिव्हचा जो बेसिक फॉर्म आहे त्याला आपण ER जोडतो आणि कम्पॅरिझन आहे म्हणून आपण दॅन लिहितो. ER नंतर दॅन असतं. किंवा हे जर काही ॲडजेक्टिव्हसाठी आपल्याला माहिती आहे मोर आपण यूज करतो, मग मोर ॲडजेक्टिव्ह आणि मग दॅन.
तर काही ॲडजेक्टिव्हला सुपरलेटिव्हमध्ये करताना ईस्ट असतं, म्हणजे टॉलेस्ट, बिगेस्ट. तर काहींना मोस्ट, म्हणजे ब्युटिफुलचंच एक्झाम्पल द्यायचं झालं तर इथं मोर ब्युटिफुल आणि इथं मोस्ट ब्युटिफुल, असं हे सगळे यांचे बेसिक्स फॉर्म्स आहेत. आता तुम्हाला एक्झाममध्ये काय येतं, तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला एक्झाममध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचे कन्व्हर्जन येतात. सुपरलेटिव्ह डिग्री कन्वर्ट करा पी डीमध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. तर यावेळेस काय करायचं, त्यावेळेस हे 2 तुम्हाला ट्रिक्स दिलेले आहेत, हे तुम्हाला डोक्यामध्ये फिक्स ठेवायचे जेणेकरून कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही त्याला इझिली करू शकता. आता हे ट्रिक मी तुम्हाला 2 मिनटामध्ये एक्सप्लेन करतो. बघा, जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये शेवटी म्हणजे बिगेस्ट, टॉलेस्ट असं असेल किंवा मोस्ट ब्युटिफुल असं असेल, तर तुम्हाला कंपॅरेटिव्ह, तुम्हाला पहिलं तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना स्टार्ट कुठून करायचं आहे, नो अदरपासून स्टार्ट करायचं आहे. नंतर सेंटेन्समध्ये काय यायला पाहिजे, तर ॲज, त्या जो पण ॲडजेक्टिव्ह यूज केला आहे त्याचं बेसिक फॉर्म आणि ॲज यायला पाहिजे. आणि कंपॅरेटिव्हमध्ये करताना दॅन प्लस एनी किंवा ऑल अदर यापैकी एक वर्ड यायला पाहिजे. ओके, हा झाला टाईप 1. टाईप 2मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर का समजा वन ऑफ द असेल, आता इथं समजा मी म्हटलं द बिगेस्ट, आणि जर का असं हे सेंटेन्स मी चेंज केलं सुपरलेटिव्ह डिग्रीचं आणि त्याला जर म्हटलं वन ऑफ द बिगेस्ट, तर त्याचं पॉझिटिव्ह करताना चेंज होईल, काय होईल, व्हेरी फ्यू प्लस ॲज, जे पण ॲडजेक्टिव्हचा बेसिक फॉर्म असेल ते टाकायचं आणि परत ॲज. तसंच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करताना काय होईल, दॅन आणि मेनी किंवा मोस्ट ऑफ यांच्यापैकी एक वर्ड तुम्हाला लिहावं लागेल. आता याला सिम्पल एक्झाम्पलनी आपण बघूया, त्यावेळेस तुम्हाला ते अजून जास्त क्लिअर होईल. तर एक्झाम्पल मी फर्स्टचं एक्झाम्पल घेतो आहे, ते म्हणजे माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. सो माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. आता ना पी डीमध्ये करताना परत ट्रिक बघा, इथं सर्वात पहिले माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. आता सुपरलेटिव्ह तुम्हाला इथं डिग्री ओळखता यायला पाहिजे, तर EST लागले. ओके, ॲडजेक्टिव्ह हाय आहे आणि त्याला EST लागला आहे. EST लागला म्हणजेच हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे, एवढं आपल्याला समजलं. आता याचं PD करायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे, जर फक्त EST असेल, फक्त EST लागलेलं असेल सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये, तर पॉझिटिव्ह करताना आपण स्टार्ट करतो नो अदरपासून, त्यामुळे आपण याला स्टार्ट करणार आहे नो अदरपासून. ओके, तर कसं करूया, नो अदरपासून स्टार्ट करू, नो अदर. आता कशाबद्दल चालू आहे, हे हायेस्ट काय आहे, पीक आहे, मग आपण म्हणणार नो अदर पीक, नो अदर पीक. रेस्ट ऑफ द पार्ट असंच लिहायचा, नो अदर पीक इन द वर्ल्ड. आता आपल्याला माहिती आहे याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं स्ट्रक्चर काय असतं आपल्याला माहिती आहे, ॲज, आणि इथं आपण ॲडजेक्टिव्ह लिहित असतो, तर हायेस्ट ॲडजेक्टिव्ह काय असणार आहे, हाय असणार आहे, आणि नंतर ॲज असतं, म्हणजे हे आपल्याला या सेंटेन्समध्ये यूज करायचं आहे. सो नो अदर पीक इन द वर्ल्ड इज. ओके, इज. आता आपण हे यूज करूया, ॲज हाय ॲज, नो अदर पीक इन द वर्ल्ड इज ॲज हाय ॲज माउंट एव्हरेस्ट. है ना सिम्पल. फक्त एकदा तुम्हाला कन्सेप्च्युअली कळलं तर तुम्ही विदिन 2 to 3 सेकंडमध्ये इझिली आन्सर्स मार्क करसाल. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करताना काय करायचं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला हे कशाविषयी चाललं आहे, तर माउंट एव्हरेस्ट विषयी चाललं आहे. काय हायेस्ट आहे, तर माउंट एव्हरेस्ट हायेस्ट आहे, म्हणून माउंट एव्हरेस्ट कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ते लिहायचं, माउंट एव्हरेस्ट इज. आता आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण फर्स्ट फॉर्म यूज केलं ॲडजेक्टिव्हचं, आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण त्याला ER लावतो, म्हणजे हायेस्टचं काय बनेल, हायर. ओके, सो इज हायर दॅन. स्ट्रक्चर बघा, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं स्ट्रक्चर काय होतं, हायर दॅन लिहिलं, एनी अदर काय लिहिणार, हायर दॅन एनी अदर, काय एनी अदर, पीक इन द वर्ल्ड. झालं आहे ना, खूप सोपं. ओके, आता टाईप 2चा अजून एक सेंटेन्स मी घेतो. टाईप 2चा सेंटेन्स बघा, दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन द इंडिया. आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे,
तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बघा इथं पण बिगेस्ट आहे, इथं EST लागलेलं, पण त्याच्या अगोदर अजून एक डिफरन्स आहे, तो म्हणजे वन ऑफ द, जो की याच्यामध्ये नव्हता, म्हणून याला मी टाईप 1 म्हणलं आणि याला टाईप 2 म्हणूया. जर का वन ऑफ द असेल तर त्यावेळेस त्यांना कसं सॉल्व करायचं, परत आपल्या ट्रिकमध्ये आपल्याला माहिती आहे, जर का सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द असेल तर त्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना स्टार्ट व्हेरी फ्यूपासून करायचं आहे. म्हणजे आता आपण काय करणार आहे, व्हेरी फ्यूपासून स्टार्ट करणार आहे. ओके, हे इझिली कळलं तुम्हाला. जर इथं वन ऑफ द नव्हतं म्हणून आपण नो अदरपासून स्टार्ट केलं होतं, पण इथे आता वन ऑफ द मग सुपरलेटिव्हचा जो ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे ते दिलेलं आहे, म्हणून आपण हे स्टार्ट कुठून करणार आहे, तर व्हेरी फ्यूपासून स्टार्ट करणार आहे. आहे या दोघांचा डिफरन्स तुम्हाला इझिली समजतोय. नो अदरपासून अगोदरचं सेंटेन्स स्टार्ट केलं होतं, पण आत्ताचं सेंटेन्स आपण व्हेरी फ्यूपासून स्टार्ट करणार आहे, कारण इथं वन ऑफ द दिलेलं आहे. आता सुरुवातीलाच आपण याचं हे बघून घेऊया फर्स्ट फॉर्म काय असेल, कारण आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये यूज करायचं, तर तो असेल ॲज. इथं आपण ॲडजेक्टिव्ह लिहित असतो म्हणजे ॲज, बिग, ॲज. ओके, किंवा तुम्ही याला अगोदर असं लिहून घ्या, बिगेस्ट आहे म्हणजे याचं PD काय असेल, बिग. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय असेल, बिगर. ओके, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय असेल, बिगर. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तर बिगेस्ट दिलेलंच आहे, म्हणजे बिग, बिगर आणि बिगेस्ट. ओके, हे वाटलंच तर साईडला लिहून घ्या, बिग, बिगर आणि बिगेस्ट. चला PD करूया. स्टार्ट कुठून करायचं आहे, व्हेरी फ्यूपासून. स्टार्ट कुठून करायचं आहे, व्हेरी फ्यूपासून स्टार्ट करूया. व्हेरी फ्यू. आता व्हेरी फ्यू काय, बिगेस्ट नंतर काय, सिटीज. तो व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया. इथपर्यंत ओके. कशापासून स्टार्ट केले, व्हेरी फ्यूपासून. व्हेरी फ्यू काय, व्हेरी फ्यू आहे, सिटीज आहे, म्हणून व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया. आता इथं काय यूज करायचं, इज यूज करायचं का आर यूज करायचं. बघा व्हेरी फ्यू सिटीज म्हणले, प्लुरल आहे म्हणून आर यूज करायचं. जर सिंग्युलर नो अदरमध्ये आपण इज यूज केलं होतं कारण ते सिंग्युलर होतं, सिटी होतं. इथं सिटीज आहे म्हणून इथं आपण यूज करणार आहे आर. ओके, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. सो व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर. आता आपल्याला माहिती आहे काय यूज करायचं आहे पॉझिटिव्हमध्ये, ॲज, ॲज बिग ॲज, ॲज बिग ॲज दिल्ली. सिम्पल. ओके, आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बघा काय करणार, कशाविषयी चाललं आहे, दिल्लीविषयी चाललं आहे. दिल्ली इज बिग, बिगर म्हणजे आता मला बिगर वापरायचं, दिल्ली इज बिगर. ओके, बिगर. आता बघा वन ऑफ द चाललं आहे, बिगर नंतर आपण काय लिहिणार आहे, बिगर दॅन. दॅन नंतर काय लिहायचं आपल्याला, मेनी किंवा मोस्ट. तर दिल्ली इज बिगर दॅन मोस्ट अदर, मोस्ट अदर cities. Delhi is bigger than most other cities in India. Okay, so Delhi is bigger than most other cities in India. सिम्पल आहे. एकदा जर का तुम्हाला हे ट्रिक समजली की तुम्ही इझिली कुठलाही प्रश्न विदिन सेकंड्समध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता या दोन प्रॅक्टिस क्वेश्चन नंतर आपण एक्झॅक्टली बोर्डमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन आले आणि त्यांना आपण कसं सॉल्व्ह करायचं हे बघूया. फर्स्ट 2019चा एक क्वेश्चन आहे. द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर्स इन द वर्ल्ड आणि चेंज द गिवन सेंटेन्स इन टू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. ओके, पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण याला चेंज करायचं आहे. तर बघा, नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर्स इन द वर्ल्ड, चेंज द गिवन सेंटेन्स इन टू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. सर्वात पहिला आपण ट्रिक बघूया. इथं पण ग्रेटेस्ट आहे आणि त्याच्या अगोदर वन ऑफ द आहे, वन ऑफ द आहे आणि ग्रेटेस्ट आहे म्हणजे हा फॉर्म आहे, म्हणजे आपल्याला टाईप 2 सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे स्टार्ट कुठून करायचं आहे, तर व्हेरी फ्यूपासून स्टार्ट करायचं आहे. आय होप तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन नाही. नो अदर आणि व्हेरी फ्यू जर फक्त EST असतं तर आपण नो अदरपासून केलं असतं, पण इथं वन ऑफ द आहे म्हणून स्टार्ट करणार आहे व्हेरी फ्यूपासून. चला स्टार्ट करूया. पॉझिटिव्ह डिग्री काय म्हणूया, व्हेरी फ्यू. आता व्हेरी फ्यू काय, याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह नंतर काय आहे, ऑनर्स आहे. सो व्हेरी फ्यू ऑनर्स इन द
वर्ल्ड. सो व्हेरी फ्यू ऑनर्स इन द वर्ल्ड. आता काय यूज करू, इज करू काय आर करू, तर ऑनर्स आहे म्हणून आपण काय यूज करणार, आर. सो व्हेरी फ्यू ऑनर्स इन द वर्ल्ड आर. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, ॲडजेक्टिव्ह ग्रेटेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय होईल, ग्रेट होईल. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय होईल, ग्रेटर. आणि सुपरलेटिव्हमध्ये तर दिलेलाच ऑलरेडी, तो म्हणजे ग्रेटेस्ट आहे. ओके, तर मग इथे मी काय यूज करणार आहे, ग्रेट यूज करणार आहे. मला माहिती आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं स्ट्रक्चर काय असतं, आर ॲज ग्रेट, ॲज ग्रेट ॲज काय, नोबल प्राइज, ॲज द नोबल प्राइस. सिम्पल, समजलं तुम्हाला. ओके, आता आपण काय करूया, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करू. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कशाविषयी चालले, नोबल प्राइज, म्हणजे नोबल प्राइज इज, नोबल प्राइजेस काय यूज करायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये हे वाला ॲडजेक्टिव्हचा फॉर्म इज ग्रेटर. ग्रेटर नंतर काय यूज करायचं आहे, दॅन. दॅन नंतर काय यूज करायचं आहे आपल्याला माहिती आहे, आपण ट्रिकमध्ये बघितलं आहे, मोस्ट अदर. मोस्ट अदर काय, मोस्ट अदर ऑनर्स इन द वर्ल्ड. ओके, सिम्पल आहे, कळलं तुम्हाला. व्हेरीफायपासून स्टार्ट केलं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER लावलं आणि मोस्ट ऑदर लिहिले. सिम्पल. 2019चा क्वेश्चन झाला. आता 2020चा क्वेश्चन बघूया. 2020चा क्वेश्चन काय म्हणत आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. आता परत सेम, परत तुम्हाला काय सांगितलं आहे, वन ऑफ द आहे आणि वन ऑफ दला कसं करायचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. स्टार्ट कुठून करायचं आहे, व्हेरी फ्यूपासून स्टार्ट करायचं आहे. तर व्हेरी फ्यूपासून आपण स्टार्ट करूया. बघा, व्हेरी फ्यू पहिले तर आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करू. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना व्हेरी फ्यूपासून करायचं आहे. सो व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू काय सांगितले, डिसिजन आहे ना. सो व्हेरी फ्यू डिसिजन्स. सो व्हेरी फ्यू डिसिजन्स आय हॅव एवर मेड. आता बेस्ट म्हणले तर बेस्ट हे सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये बेस्ट असतं. याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय असेल, गुड. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय येतं, बेटर. सो गुड, बेटर, बेस्ट. त्यामुळे मला इथं यूज करताना ॲज स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, ॲज ॲडजेक्टिव्ह ॲज, म्हणजे व्हेरी फ्यू डिसिजन्स आय हॅव एवर मेड. आता इथं काय येईल, व्हेरी फ्यू डिसिजन्स आहे म्हणजे प्लुरल आहे, म्हणजे मला आर यूज करायला लागेल. सो व्हेरी फ्यू डिसिजन्स आय हॅव एवर मेड आर ॲज गुड ॲज. आता इट इज आहे ना, याच्यासाठी मी काय वापरणार, दिस वापरू शकतो. सो व्हेरी फ्यू डिसिजन आय एव्हर मेड आर ॲज गुड ॲज दिस. ओके, सिम्पल आहे. आता याचं जे सुपरलेटिव्ह डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, ते मी इथं वरती दाखवतो तुम्हाला. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं करणार. ओके, सो कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला माहिती आहे कशाविषयी चाललं आहे, तर डिसिजनविषयी चाललं आहे ना. तर दिस डिसिजन, याला असं म्हणूया, दिस डिसिजन काय करतो, तर आपल्याला माहिती आहे दान आहे आणि त्याच्यानंतर मोस्ट ऑदर यूज करायचं आहे. सो दिस डिसिजन इज गुड झालं यूज करून. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बेटर यूज करूया, कारण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बेटर यूज होणार. सो दिस डिसिजन इज बेटर दॅन. नंतर मला माहिती आहे ट्रिकमध्ये आपण बघितले, मोस्ट ऑदर इज बेटर दॅन मोस्ट ऑदर काय, डिसिजन. मोस्ट ऑदर डिसिजन्स आय हॅव एवर मेड. है ना, सिम्पल. ओके, त्याच टाईपचे क्वेश्चन आहे. सिम्पल, तुम्हाला एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे की कुठून स्टार्ट करायचं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर काय. पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर खूप सिम्पल आहे, व्हेरी फ्यू किंवा नो अदर. जर फक्त EST लागलेलं असेल तर नो अदरपासून स्टार्ट करायचं. जर वन ऑफ द EST असं असेल तर व्हेरी फ्यूपासून स्टार्ट करायचं. अजून पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय लक्षात ठेवायचं, ॲज स्ट्रक्चर आहे, ॲज नंतर ॲडजेक्टिव्हचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर
ॲज, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सिम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ER लावायचं आहे, ER नंतर दॅन लिहायचं आहे, दॅन नंतर जर वन ऑफ द असं असेल सेंटेन्समध्ये तर मोस्ट अदर लिहायचं आहे, आणि वन ऑफ द नसेल तर एनी अदर लिहायचं आहे. सिम्पल आहे. आता 2022चा एक क्वेश्चन आहे तो बघूया. हा लास्ट क्वेश्चन आहे. याच्यानंतर बघा, चेंज द गिवन सेंटेन्स इन टू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके. द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन दी डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. आता याच्यामध्ये वन ऑफ द दिलेलं नाही, वन ऑफ द दिलं नाही म्हणजे टाईप 1नी सॉल्व करायचं आहे. फक्त EST लावलेलं आहे म्हणजे स्टार्ट करायचं नो अदरपासून. सिम्पल आहे, कळलं तुम्हाला. स्टार्ट कुठून करायचं आहे? नो अदरपासून. सो नो अदरपासून स्टार्ट करूया. इथे आपण पॉझिटिव्ह डिग्री करू. ओके. तर नो अदरपासून स्टार्ट करायचं आहे. नो अदर काय कशाबद्दल चाललं आहे? तर नो अदर चॅलेंजबद्दल चाललं आहे. बिगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे डिग्रीनंतर काय दिलेलं आहे? चॅलेंज. सो नो अदर चॅलेंज. आता इथं काय यूज करणार आपण? इथं यूज करणं काय? नो अदर चॅलेंज. आता हे सेंटेन्स लिहून घ्या. नो अदर चॅलेंज नॉकिंग, नो अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड. आता काय यूज करणार? इज. कारण मला माहिती आहे याच्यामध्ये मला काय यूज करायचं आहे स्ट्रक्चरमध्ये? ॲज. आणि काय यूज करायचं आहे इथं? आपण काय घेतो? ॲडजेक्टिव्ह घेतो. ॲडजेक्टिव्ह काय इथं? ॲडजेक्टिव्ह आहे बिगेस्टचं. बिगेस्टचं सिम्पल फर्स्ट फॉर्म काय असणार आहे? म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमधलं कुठलं ॲडजेक्टिव्ह असणार आहे? फॉर्म बिग. ॲज म्हणजे हे मला यूज करायचं आहे. इज, ॲज, बिग, ॲज, बिग, ॲज. काय राहिलं आता? काय आहे? फिअर अँड इंटॉलरन्स. फिअर अँड इंटॉलरन्स. सिम्पल. ओके. आता PD झालं. आता याचं कंपॅरेटिव्ह डिग्री करूया. कंपॅरेटिव्ह डिग्री तर जनरली आतापर्यंत तुम्ही एक पॅटर्न बघितला असेल, जे PDमध्ये जे ॲज, बिग, ॲज स्ट्रक्चरनंतर जे तुम्ही लिहिता ना, ते त्याच्यापासूनच तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री स्टार्ट करायचं आहे. सिम्पल आहे, असं लक्षामध्ये ठेवा. सो फिअर अँड इंटॉलरन्स घेऊया आपण. फिअर अँड इंटॉलरन्स. फिअर अँड इंटॉलरन्स. आता फिअर अँड इंटॉलरन्स प्लुरल झाले म्हणून याच्यानंतर आपण लिहिणार आर. काय लिहितो? बिगर दॅन. नंतर आपल्याला माहिती आहे आपण काय यूज करतो? एनी अदर. सो बिगर दॅन एनी अदर काय? तर चॅलेंजेस आहेत. एनी अदर चॅलेंजेस. मग राहिलेलं पार्ट ॲज इट इज, दॅट इज अ नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड. ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड. ठीक आहे, सिम्पल आहे. बोर्डमध्ये आलेले सगळे क्वेश्चन आपण सॉल्व केलेले. क्वेश्चन खूप सिम्पल्स आहेत. एक बेसिक ट्रिक जर तुम्हाला माहिती असेल, ही जर बेसिक ट्रिक तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असेल, फक्त टाईप 1 आणि टाईप 2, तर तुम्ही इझिली कुठल्याही सुपरलेटिव्ह डिग्रीचे क्वेश्चन्स तुम्हाला कन्वर्ट करायला जर आले पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, तर तुम्ही इझिली विदिन 2 to 3 सेकंड्समध्ये इझिली त्याचा आन्सर्स लिहिसाल, ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे, तर परत एकदा ह्या ट्रिकला रिवाईज करा. ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ट्रिकचा फायदा होईल आणि तुमच्या इंग्लिशमधला स्कोअर, इंग्लिश बोर्ड पेपरमधला जो स्कोअर आहे तो तुमचा अजून इम्प्रूव्ह होईल. ओके, थँक्यू.